नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपले सर्वांचे दीप्स फॅक्ट या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। जगातील सर्वात शेवटची सडक कोणती मानली जाते? पोलिसांच्या गाडीवर लाल आणि निळ्या रंगाची लाईट का असते? प्रवास करतेवेळी आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर का संपते? कॅप्चा का भरावा लागतो? असेच मजेदार नवनवीन फॅक्ट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, प्रवास करतेवेळी आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर का संपते? कारण जेव्हा तुम्ही खूप लांबचा प्रवास करत असता त्यावेळी आपल्या मोबाईलचा नेटवर्क आणि डाटा प्रोव्हायडर मुळे आपला मोबाईल पुन्हा नेटवर्क बदलत असतो आणि जवळचा नेटवर्क सर्च करत असतो आणि आपण जसे पुढे जातो तेव्हा दुसरा नेटवर्क येतो। पुन्हा नेटवर्क बदलल्यामुळे आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर संपते। नंबर 2, जगातील सर्वात शेवटची सडक कोणती मानली जाते? E69 ही जगातील शेवटची सडक मानली आहे। हा पृथ्वीचा शेवट आणि नॉर्वेला जोडते। इथे एकटा चालत जाणे आणि वाहने चालवणे यास प्रतिबंध केला आहे। इथे जर आपल्याला जायचे असेल तर समूहाने जावे लागते। नंबर 3, पोलिसांच्या गाडीवर लाल आणि निळ्या रंगाची लाईट का असते? पोलिसांच्या गाडीवर 2 लाईट लावलेल्या असतात, त्या म्हणजे एक निळी आणि दुसरी लाल लाईट असते। लाल लाईट ही तात्काळ आपत्कालीनचा संदेश देण्यासाठी आणि निळी लाईट ही पोलिसांची उपस्थितीला परिभाषित करीत असते आणि या लाईटला जास्त लांबून सुद्धा सहज पाहता येते आणि पोलिसांच्या गाडीची लाईट फ्लॅश होत असेल तर याचा अर्थ पोलिसांना घटनास्थळी लवकर पोहोचायचे असते। फ्लॅश लाईट ही तेव्हा पण लावतात जेव्हा पोलीस एखाद्या घटनास्थळी निरीक्षण करतात। पेट्रोलिंग करता वेळेस सुद्धा पोलीस फ्लॅश लाईट चालू करून लोकांना सावधान करत असतात। नंबर 4, कॅप्चा का भरावा लागतो? कॅप्चा कोडचा उपयोग वेबसाईटला स्पॅम पासून वाचवण्यासाठी केला जातो। याच्या मदतीने मानव आणि रोबोट्स यामधील फरक समजला जातो। कॅप्चा कोड वेबसाईटवर लावण्याचा फक्त एकच लक्ष्य आहे, तो म्हणजे वेबसाईटला हॅकर्स आणि स्पॅमर पासून वाचवणे।